श्री स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी स्तोत्रम। ओम नमो श्री गजवदना गणराया गौरीनंदना विघ्नेशा भवभयहरणा नमन माझे साष्टांगी। नंतर नमिली श्री सरस्वती जगत माता भगवती ब्रह्मा कुमारी विनावती विद्यादात्री विश्वाची। नमन तैसे गुरुवर्या सुख निदान सद्गुरुराया स्मरुणी त्या पवित्र पाया चित्त शुद्धी झाली। थोर ऋषी मुनी संत जन बुध गण आणि सज्जन करुणी तयासी नमन ग्रंथ रचना आरंभिली। श्री अक्कलकोट स्वामी राया स्मरुणी तुमच्या पवित्र पाया स्तोत्र महात्मा तुमचे गावया पारंबाता करतो मी। नाव गाव खुद्द स्वामींचे किंवा त्यांच्या माता पित्यांचे कोणालाच ठाऊक नाही साचे अंदाज मात्र अनेक। त्यांच्या जन्मास बंधाने अख्यायिकाली लेखाने तीच सत्य मानुनी प्रत्येकाने समाधान मानावे। म्हणे उत्तर भारती एका स्थानी घनदाट कदळीच्या बनी स्वामी प्रगटले वारुळातूनी लाकूड तोडेच्या निमित्ताने। कुऱ्हाडीचा घाव बसून त्याला राहिला कायम चावण अगळीत अवतार खून प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी। एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेच समर्थानी। मी यजुर्वेदी ब्राह्मण माझे नाव नरसिंह बाण कश्यप पुत्र राशिमीन ऐसे स्वामी म्हणाले। खरे खोटे देव जाणे बरे नाही खोलात शिरणे ईश्वरी करण्याची कारणे आपण काय शोधावी। दत्तात्रेया तुम्ही निराकार निर्गुण नरदेह तरीही केला धारण सकळ भूप्रदेश केला पाहुण आपल्या चरण स्पर्शाने। नंतर स्वामी निघाले तिथून तीर्थयात्रीसी केले प्रयाण दत्तात्रेयांचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरवणी पाहिले। दत्त वास्तव्य जेथे निरंतर तो थोर पर्वत गिरणार तेथेच गेले अगोदर नंतर फिरले इतरत्र। यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळ वेढ्यासी आले तेथे थोडे दिवस राहिले दामाजींच्या गावात। काही काळ तिथे गेला पुण्यवंतांना प्रभाव कळला जनसमुदाय भजनी लागला साक्षात्कारी यतींच्या। पुढे अक्कलकोट हे वास्तव्यांचे झाले ठिकाण अखेरपर्यंत तिथेच राहून अनंत लीला दाखविल्या। तेजपुंज शरीर गोमटे सरळ नासिका कान मोठे अजान बाहू कोपिन छोटे दिगंबर सती अनेकदा। स्वामी समर्थ अक्कलकोटचे चौथे अवतार दत्तात्रेयाचे तीन अवतार यापूर्वीचे गुरु चरित्र वर्णिले। पहिले दत्तात्रेय दुसरे श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती हे तिसरे नाव शुभ गाणगापूर दर्शन देव दुर्लभ जागृत दत्तस्थान ते होऊन साक्षात्कार पाहवयासी येती चौथा अवतार अक्कलकोट पुण्यभूमी तोर जेथे प्रत्यक्ष दत्त वसे। अक्कलकोटी नित्य राहुनी अगाध गूढ लीला करुणी भक्तासी साक्षात्कार देऊनी गुप्त झाले अनेकदा। नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखवले नाना शेवटी कराया क्षमा याचना लागले स्वामी चरणासी। स्वामी सर्व साक्षी उदार साक्षात दत्ताचे अवतार कधी सौम्य कधी उग्रतर स्वरूप दाविले दासांना। ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कुळे पावन झाली जन्मोजन्मीचे पापे जळाली पुण्य राशी मिळाल्या। सत्पुरुषाची करणी अगाध वाणी गुढ निर्वाद झाल्या विन कृपा प्रसाद अर्थ त्याचा समजेना। स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे अर्थ काढावे ते तुके थोडे त्यात भविष्य असे भरलेले। जाणणारे तेच जाणती घेती त्यांच्या संकेताची प्रचिती ज्यांचा तोच मजे चित्ते इतर अर्थ बोध होईना। कोणाला पादुका दिल्या कोणाला वाहिल्याला खुल्या कोणाच्या मस्तकी मारिल्या पायातल्या वाहनाही। ज्यांच्या त्यांच्या भाग्याप्रमाणे स्वामीने दिले भरपूर देणे कोणा पुत्र कोणा सोने नाणे कोणा जीवनदान दिले त्यांनी। अनेकांच्या व्याधी केल्या दूर अनेकांना दाखविले चमत्कार अनेकांना शिक्षा घोर केल्या त्यांनी अनेकदा। सर्व साक्षी अंतर्ज्ञानी पूर्ण ब्रह्मा ब्रह्मज्ञानी म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दिदले भक्तांना। न सांगता सर्व जाणिले ज्याचे त्याला योग्य उत्तर दिले लोण्याहुनी मृत हृदय द्रवले दुःखी कष्टी जीवांसाठी।
देचा थांग सागर भक्तांसाठी परम उदार, अनेकांचा केला उद्धार सदुपदेश दीक्षा देऊनी. स्वामी राया दत्तात्रेया तुमच्या कृपेची असावी छाया, हीच प्रार्थना तुमच्या पाया मागणे नाही आणखी. मजवरी होता कृपा दृष्टी दत्तमय भासेल सर्व सृष्टी, सुख संपत्तीची होईल वृष्टी सकल सिद्धी लाभती. ऐसी श्रद्धा माझे मनी उपजली आहे आता म्हणून, मिठी घातली तव चरणी धाव पाव समर्था तू. तुमची करावी केसी सेवा हे मज ठाऊक नाही देवा, ओळखुनी माझ्या भोळ्या भावा वरदहस्त ठेवा मस्तकी. संसार तापे पोळलो भारी दूर करा हे दुःखी सारी, तुझ्या विन माझा कैवारी अन्य कोणी दिसेना. तुमचे पाय माझी काशी पंढरपूर सर्व तीर्थदशी, आहेत तुमच्या चरणापाशी मग यात्रेस जाऊ कशाला. अक्कलकोटाचे समर्थ स्वामी रंगून जाता त्यांचे नामी, ब्रह्मा विष्णू शिवधामी सर्व भक्ती पोचते. स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी त्यांचे पायी दृढ श्रद्धा ठेवावी, आणि आपली भावना असावी मनोभावे ऐसकी. पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी उगीच कशाच पाहावे मी, काहीच पडणार नाही कमी समर्थांच्या दासासी. भाग्यवान ते जे लागले भजनी वादविवाद केले पंडितांनी, मग एकमुखाने सर्वांनी मान्य केली थोर योग्यता. वेदांताचा अर्थ लाविला पंडितांचा ताठा जिरविला, भाविक भक्तांना दिदला धीर अनेक संकटी. स्वामी तुमचे चरित्र आगळे अथर्क्य अलौकिक जगा वेगळे, त्यात प्रेमाचे सागर साठले धन्य धन्य ज्यांना उमजले ते. बाळप्पा चोळप्पादी सर्वांनी लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी गरिबापासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती. जे जे तुमच्या भजनी लागले त्यांचे त्यांचे कल्याण झाले, हवे हवे ते सारे मिळाले श्री समर्थ कृपेने. पुढे संपल्या लीला संपले खेळ ताटा तुटीची आली वेळ, स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ परब्रह्म्यात मिळाले. शके 1800 बहुधाम्य नाम संवत्सरी चैत्र वद्य त्रयोदश मंगळवारी, पुण्य घटिका तिसऱ्या पहरी स्वामी गेले निज धामा. बोलता बोलता आला अंतकाळ प्रकृतीत झाली चल बिजल, क्षणात पापण्या झाल्या अचल निजानंदी झाले निमग्र. वचनपूर्तीसाठी निर्णयानंतर 5वा दिवस शनिवार, स्वामी प्रगटले निले गावा बाहेर दिले दर्शन भाऊसाहेबांसी. ऐसा यती दत्त दिगंबर संपूर्णी आपला अवतार, निजधामा गेला निरंतर भक्त झाले पोरखे. बातमी जेव्हा सर्वत्र पसरली जनता शोकाकुल झाली, सर्व भक्त मंडळी हळहळली अन्न पाणीही सुचेना. गावोगावीची भक्त मंडळी अक्कलकोटी गोळा झाली, समर्थांची समाधी पाहिली आपल्या राक्षू नयनांनी. 4था अवतार संपला तरीही चैतन्य रूपे तिथेच राहिला, अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रत्वा प्राप्त झाले. अजूनही जे ती समाधी दर्शना त्यांच्या व्याधी आणि विवंचना, संकटे आणि दुःखे नाना स्वामी दूर करतात. यांचे असती असंख्य दाखले अनेकांनी अनुभवले, म्हणून महाराजांची पावले आपणही वंदूया. नम्र होऊनी त्याचे चरणी कळकळणे करूया विनवणी, स्वामींना यावे करुणा म्हणून प्रार्थना त्यांना करूया. जय जय दत्त अवधूता अक्कलकोट स्वामी समर्था, सद्गुरु दिगंबरा भगवंता दया करी गावजवरी. अनेकांच्या संकटी आला धावूनी आता माझी प्रार्थना ऐकून, समर्थराया देई दर्शन दूर लोटू नको मला. व्यवहारी मी जगतो जीवन अनेक पापे घडती हातून, तव नामाचे होते विस्मरण क्षमा याची असावी. सद्गुरु राया कृपा करावी तुमची सेवा नित्य घडावी, ऐसी बुद्धी मजला द्यावी पापे सर्व पळावी. सुखांचे व्हावे जीवन अहिक धन दौलत मिळावी मिळावे पुत्र पौत्र सुख, गृह सुख आणि वाहन सुख अंती सद्गती लाभावी. तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा म्हणून याचना करतो देवा, उदार मनाने वर द्यावा आणि तथास्तु म्हणावे.
तुमची होता कृपा पूर्ण, जीवन माझे होईल धन्य. म्हणून आलो तव पायी शरण, दत्तात्रय राया द्या गणा. मी एक मानव सामान्य, तुमची सेवा नित्य घडावी म्हणून. या पोथीचे करतो वाचन, दान द्या तुमच्या कृपेने. वेडी वाकुडी माझी सेवा, स्वीकारावी स्वामी देवा. वरदहस्त नित्य मस्तके ठेवा, हीच अंती विनंती. शके 1899 वर्षी, चैत्र मासी शुक्ल पक्षी, शुभ रामनवमी दिवशी पोथी पूर्ण झाली ही. स्वामींचे चित्र ठेवणी पुढे हात, किंवा स्वामींच्या एखाद्या मठात बसून ही पोथी वाचावी मनात, इच्छा सफल होईल. माणिक प्रभू साई शिर्डीश्वर आणि अक्कलकोटचे दिगंबर, एकाच तत्वाचे 3 आविष्कार, भेद त्यात नसे मुळी. एकाची करिता भक्ती, तिघांनाही पावते ती. ऐसी ठेवणी आपली वृत्ती, पोथी नित्य वाचावी. या पोथीचे करिता नित्य पठन, प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न. करतील सर्व मनोरथ पूर्ण, सत्य सत्य वाचाही. ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थार्पणमस्तु. शुभम भवतु. ओम शांती शांती शांती. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ असे कमेंटमध्ये लिहा.